टॉपचा माल आहे. बापरे, याची साईज बघा तुम्ही. डुप्लिकेट मिरची आहे हा, ती 6 महिन्यामध्ये 7 महिन्यामध्ये त्याचा कलर असा सफेद पडतो, बरोबर आहे. तो कलर बदली होतो. अच्छा, पण ही अशी मिरची नाही की 100 रुपये मी किलोनी घेतलं तर डिस्काउंट देता. देतो डिस्काउंट. ही सगळ्या मसाल्यामध्ये आपण ही मिरची वापरू शकतो. मार्केटमध्ये 900 मध्ये कोण विकत नाही. जे काय कुठले पण ऑल मसाले असतील अच्छा, त्याचे प्रमाण आपल्याकडे आहेत, क्वांटिटी पण प्रमाण आपण बनवून देतो. अजगर साईज मध्ये पण आहे आपल्याकडे. अच्छा. 2-3 दुकानं फिरले, ओके. तिकडचं बजेट काढून इथेही अधिक बजेट काढून गेली. हा, त्या अकॉर्डिंग मला इकडे व्यवस्थित छान रिझनेबल वाटलं. कॅन्सरचे रोग जे आहेत पेशंट, patient. त्या लोकांना सुद्धा हे दिले तरी चालतं. अच्छा. आणि शुद्ध रक्त शुद्धीकरण होतं, रक्त पातळ पण होतं. आणि दादा, जर आमचे काही व्ह्युअर्स आले तर त्यांना काय आहे का डिस्काउंट वगैरे काही? नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. मंडळी, मी आज तुम्हाला अशा एका शॉपमध्ये घेऊन जाणार आहे जिथे तुम्हाला प्रीमियम क्वालिटीचे ड्रायफ्रुट्स आणि विविध प्रकारचे मसाले अवेलेबल होणार आहेत, ते पण एकदम बजेट फ्रेंडली रेटमध्ये. तर त्या शॉपचं नाव आहे माऊली ट्रेडर्स. तर मंडळी, हा जो व्यवसाय आहे आपल्या एका मराठी माणसाचा आहे, तर माझं काम आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवणे. आणि आता आपण आज जाणार आहोत आणि बघणार आहोत कोणकोणत्या रेटला कोणकोणते ड्रायफ्रुट्स आहेत, वेगवेगळे मसाले आहेत, आणि हे सगळं मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि याचं लोकेशन सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता आपण जाऊया माऊली ट्रेडर्स मध्ये. या. मित्रांनो, इथे बघू शकता महिला मंडळांची केवढी गडबड चालू आहे, लगबग आहे. कारण आता हात पावडर उन्हाळ्याचे दिवस आहेत, वर्षभराचा जो काय मसाल्यांचा साठा आहे 400 त्यासाठी पाव, बघा 300 पाव. महिलांची एकदम गर्दी झालेली आहे. तर आता आपण जाणार आहोत आणि जे काय मसाले आहेत त्यांचं आपण रेट जाणून घेणार आहोत. तर या मित्रांनो, माझ्यासोबत आहे दिगंबर दादा. ते आता आपल्याला दाखवतील कोणकोणते मसाले कोणकोणत्या रेटला आहेत. दादा, काय दाखवता पहिला मला? तर आपल्याकडे काश्मीरी मिरची आहे, अच्छा, ही काश्मीरी मिरची आहे. अंधगिरी मिरची आहे, ही ओके. फक्त कलरचं काम करते. ओके, याचं काय कसे रेट आहेत वगैरे? ही आता आपल्याला सध्या 700, आजचा भाव म्हणजे 720 आहे. ओके. आणि उद्या नंतर काही जास्त वाढू शकतो, कमी होऊ शकतो, काय सांगू शकत नाही आपण. ओके, पण आता सध्याचा रेट सध्या 720 रुपये किलो आहे. ओके, चालेल. पण आणि दिवसेंदिवस खोबरं आणि मिरची दर जे आहेत स्थिर नाहीत, खालीवर खालीवर होतात. होतच. ओके. आणि ही जी आहे शंकेश्वरी मिरची आहे, ओके. ही मिरची तिखट पण आहे आणि कलर पण येतो ह्या मिरचीचा. अच्छा, म्हणजे जेवणामध्ये कलरचं काम आणि मसाल्यामध्ये यामध्ये कलर आणि तिखट दोन्ही काम करते. ही अशी शंकेश्वरी मिरची आहे आपल्याकडे. ही कशी आहे? ही 320 रुपये किलो आहे. 320. 320 रुपये किलो आहे. ही कुठली आहे? त्यानंतर ही मिरची आहे बेडकी मिरची. ओके. ही तिखट आणि टेस्ट कलर हा, ही बेडकी मिरची. आणि ही सगळ्या मसाल्यामध्ये आपण ही मिरची वापरू शकतो. अच्छा. बेडकी मिरची बेटकी मिरची. असं. आणि ह्यानंतर आपण बघूया लवंगी मिरची आणि पांढरी मिरची. ओके. कोल्हापुरी लवंगी मिरची, अरे जबरदस्त. ही एकदम तिखट मिरची लवंगी येते. अच्छा. ही सगळ्या मसाल्या ऑल मसाल्यामध्ये आपण वापरतो. ओके, ह्याचे काय भरपूर. रेट आहे? ही सध्या आपल्याला आहे 280 रुपये. 280 रुपये. 280 रुपये. ओके. आणि ही आहे पांढरी मिरची. अच्छा. ही थोडी सालीला जाड असते ओके. आणि ही कमी तिखट राहिला, हे प्रमाण कमी असतं, अच्छा, म्हणजे तिखट कमी कमी असते. असते. पण जास्त लोक आपली ही लवंगी मिरची वापरतात. ओके. ही थोडी आपले गिरायक त्याला पाहिजे असं आपण देतो. असं ती कशी, तिचं काय रेट आहे? तिचं आहे 320 रुपये किलो. 320 रुपये किलो. आपल्याला ही हळद आहे, हळद. सेलम हळद म्हणून आहे. अच्छा, ही सेलम हळद आहे. सेलम हळद आहे. अरे जबरदस्त. तर हिचा असा बघा, हिचा असा त्याला आपण थोडं त्याचा एकदम मँगो टाईप कलर होतो. अरे बाप. आणि ही आपण जर कुठली तर 12 महिने हिचा कलर कमी होऊ शकत नाही, काय नाही. आपण कंटिन्यू अच्छा. कलर म्हणजे हे ओरिजिनल आहे ते ओरिजिनल मध्ये हे ह्याच्यामध्ये येलो पाहिजे. येलो पाहिजे, मँगो कलर. ओके. आणि दुसरी आहे ती गोलवाली, ही ती बघा, ही सेलम हळद आहे. आणि हे ओळखण्याचं दादानी सांगितलं की आतमध्ये मँगो कलर असा मँगो कलर असणार. तर ती 12 original महिने आहे. पण ही कलर हा. असा सफेद पडू शकत नाही, जसं आहे तसंच आहे असतं. तसा राहतो. दुसरी हळद आहे की ती राजापुरी गोलवाली, ओके. तिचा थोडीशी कलर कमी डिम होतो. होतो, कमी होतो. बेस कुठली असते? सेलम सेलम हळद. हळद. सेलम हळद. हिचं काय रेट आहे? ही सध्या 340 रुपये किलो आहे आता ओके. सध्या तरी. अच्छा. असं. आता दुसरं काय त्यानंतर दाखवताय मला? आपल्याकडे आता असे मिरच्या सोबत आपल्याकडे गरम मसाले पण आहेत. अच्छा, गरम मसाले पण दाखवा जरा, काय काय रेटला आहेत आणि काय काय. हे जावंत्री आहे अच्छा, हे कसं आहे? मसाल्यातला मेन आयटम. अच्छा. ओके. हा रामपत्री आहे. ओके. हे दगड चक्री फूल, चक्री फूल. शहाजिरा आहे. ओके. शहाजिरा पण एकदम बेस्ट क्वालिटीचा आहे. अच्छा. सुगंध ओरिजिनल, ओके. सुगंध बिगंध चांगला आहे. शाही जिरे शहाजिरा आणि जास्त सुगंध येतो तो. हा सुगंध. ओके. मसाला वेलची,
ओके. ही लहान मोठी साईज दोन दोन प्रकार आपल्याकडे आहेत. अच्छा. बाद्यान पण तसंच आहे, अख्खं एक स्टारवाला अख्खं थोडा ओके. तुकडा पण मिळतो. दोन क्वालिटी आहे, हे तिरफळ आहे, अच्छा. ही जाडी मिरी मोठी मिरी, ओके. ही त्यातली लहान साईज ही गावठी टाईप आहे. अच्छा. थोडी जरा तिखट प्रमाण जास्त आहे. ओके, म्हणजे ही जी बारीक असते तिचा बारीक. तिखटपणा जास्त हा असतो. आपली गावठी अशी तर खायला कोणती चांगली असते? खायला आपली हीच चांगली, अच्छा, ही जी छोटी असते ती. छोटी अशी छोटी. ओके. हे नागकेशर आहे. अच्छा, याला काय म्हणतात? नागकेशर हे कशासाठी वापरतात? मसाल्यातलं टेस्टला, अच्छा. मसाल्यामध्ये ना खराब होणार नाही आणि टेस्टला फरक पडतो. ओके. तसंच परत कंकुळ, अच्छा, कंकू. कबाब चिनी म्हणतात त्याला, कबाब चिनी ओके. कंकुळ दोन्ही पण असं म्हणू शकतो आपण. अच्छा, हे पण तेच काम करतं. ओके, म्हणजे आपण मसाले लॉंग साधारण- लाईफ हा टिकण्यासाठी. लॉंग लाईफ. आणि साधारणतः आपण जरी घसा जरी आपण कसा खो केला बसला, अच्छा. नुसतं आपण एक जरी असं खाल्लं ना तरी ओके. याचा फायद्याला बराचसा फायदा होतो. अच्छा, म्हणजे त्याचा म्हणजे उपयोग पण आपण खोकला वगैरे असेल तर तो रेग्युलर खाऊ करू शकतो. शकतो. हा, खोकला वगैरे असा असला, घसा खोको खाऊकत असेल हे एकदम बेस्ट आहे. आणि हे असं डायरेक्ट पण खाऊ शकतो. डायरेक्ट खाऊ शकतो अरे आपण. जबरदस्त. पण जरा हा, खाऊन तुम्ही बघतो. खाऊन बघा आता. याला काय म्हणतात? कंकुळ, कबाब चिनी पण म्हणतात आणि कंकुळ पण म्हणतात. हे बघा, हे घशासाठी चांगलं असतं. मी खाऊन बघतो असंच. हा. थोडं स्ट्रॉंग पण आहे. येस. आणि मग कसं आपला समजा खवखर असला का दुखा असला तर आपलं साप नसा होतला ते बारीक चांगलं काम करतं. ओके. तशीच आपल्याकडे ही दालचिनी पण आहे. ओके. ही आपली इंडियन आहे, ओके. ही बाहेरची म्हणजे आपली श्रीलंका. अच्छा, ही श्रीलंकेवरून येते दालचिनी? स्ट्रॉंग आहे. हा, बापरे. ही पण आपण जे पूर्वीच्या काळामध्ये ही दालचिनी वापरायचे, हा. ही पण चांगली आहे. पण थोडस हिच्यापेक्षा आता स्ट्रॉंग मध्ये आता आपण ही ठेवतो. ही दालचिनी. हा, मसाल्या का थोडस चांगल्या पद्धतीचा आपण म्हणतो ना सुगंध टिकावा, वगैरे आणि सुगंध long टिकावा life वगैरे टिकण्यासाठी. टिकावा. ही म्हणजे ही श्रीलंकेवरून येते. हा, म्हणजे इम्पोर्टेड सुद्धा तुमच्याकडे आहे. आयटम आहे चांगले. ओके. आणि ही सुंठ आहे. अच्छा, सुंठ. सुंठ पण मसाल्यामध्ये वापरतो कारण आपण खराब मसाला खाऊ नये, हा, स्मेल ला ह्याला चांगला अच्छा, सुगंध येण्यासाठी. सुगंध आहे. सुंठ ती काम करते. ओके. हे लवंग आहे आणि ओके. आपलं लाल परी लवंग असं आहे जे ह्याच्यातलं बघ कमीवाला पण येतं. ओके. तर आपल्या लवंगची एकच क्वालिटी आहे, हा. पण बेस्ट क्वालिटी आहे. बेस्ट क्वालिटी. खूप छान. हे दगडी फुल आहे, अच्छा. हे तेजपत्ता, ओके. हळद, त्याच्याबरोबर मेथी पण आपण मसाल्यामध्ये वापरतो. मेथी दाणे आहेत. मेथी दाणे, ओके. जिरा दोन ओके. प्रकारचे आपल्याकडे आहेत. ओके. वेलची पण तशीच आहे साईज वरती, ओके. 7.7 mm 8 mm म्हणजे क्वालिटी मध्ये जसं तुम्ही साईज घ्याल मध्ये तसं- आपले. ओके. आणि पूर्ण अशी दाना एकदम भरलेला येणार वेलचीचा. हा, ठीक आहे, म्हणजे ती पण जशी क्वालिटी असेल तसं रेट असणार. रेट. ओके. आणि हे दोन प्रकार धने पण आपण ठेवतो मसाल्यात. ओके. मसाल्यांसाठी धने. इंदोर धना दोन्ही पण आहे. अच्छा, कुठला? इंदोर धना. इंदोर धना आहे. ओके. एकदम दोन्ही पण असे ग्रीन आहेत. अच्छा. 240 रुपये किलो आहे. ओके. एकदम नवीन दाना आहे. आणि हा पण त्याच पद्धती मधला आहे. हा पण इंदोरच आहे, अच्छा. पण थोडीशी क्वालिटी थोडीशी जरा ही कमी वाली आहे. आणि अच्छा. ही वाली आपली टॉप क्वालिटी आहे. टॉप क्वालिटी आहे. ओके. ग्रीन वाला हे थोडं दिसून येतच आहे की हा. थोडंसं त्याच्यामध्ये शाईन तर चांगली आहे. चांगली आहे. ओके, व्हेरी नाईस. तर आणि- असं आहे. आता अजून काय दाखवत आहे मला? आता हा आपण हे सुका खोबरं आहे का? खोबरा, राजापूर खोबरा आहे. अच्छा. याच्यामध्ये पण दुसरा एक प्रकार येतो मोठा खोबरा, अच्छा. एकदम चाललेला याला पातळ असतो. तर आपल्याला एकच क्वालिटी बेस्ट क्वालिटी राजापूर खोबरा. ओके. आणि आता आजचा भाव याचा आहे 400 रुपये किलो. 400 रुपये किलो. कारण ह्याचा पण भाव आता वाढतोय, कमी वर होतोय. खाली हा, वर खाली होत असतो. एक वाढू 20 रुपये इकडे तिकडे होणार 20-30 रुपये असं वाढू पण शकतो. पण आता सध्या 400 रुपयांनी आहे. सध्या 400 रुपये किलो आहे. ओके. आणि तशाच प्रकारे आपण आता आपलं पावडर पण आहेत, अच्छा, मसाले पावडर. मध्ये. हा. ओके. तर आपल्याला सेलम हळद पावडर पण आहे, अच्छा, म्हणजे अख्खी पण मिळते आणि आपल्याला पावडर पण पावडर पण मिळते. मिळते. आपण ह्या सगळ्या डंकावरती कुठल्या पावडर आहेत, ओके. कारण ही 12 महिने तुम्ही ठेवू शकता, त्याला काय खराब नाही वगैरे काय नाही, कलर ओके. वगैरे नाही, काय नाही. तसंच मटरी मसाला, अच्छा. मच्छी मसाला, हे दोघांचे प्रकार अलग अलग असतात. ओके. आणि त्याप्रमाणे आपण बनवतो पण. अच्छा, प्रमाणानुसार हे सगळे मसाले तुमच्या इथे बनवलेले आहेत? आपण स्वतः बनवतो. ओके. मालवणी मसाला आहे, काश्मीरी मिरची पावडर, ही पण तशी त्या पद्धतीची 12 महिने पण याचा कलर हाय असा राहतो. अच्छा. आणि प्युअर अन्नगिरी मिरची जी आपण वापरतो, काश्मीरी ओके. मिरची, ओके. ती ही मिरची पावडर आहे. अच्छा. आणि जी 12 काय मिरची पावडर जी डुप्लिकेट मिरची आहे हा, ती 6 महिन्यामध्ये 7 महिन्यामध्ये त्याचा कलर असा सफेद पडतो बरोबर आहे. किंवा कलर बदली होतो. अच्छा. पण ही अशी मिरची नाही की बाबा कमी कलर कमी होईल किंवा असं काय होईल. ते हिला तुम्ही 12 महिने ठेवू शकता आणि कलर पण तुझा सेम राहू शकतो. आणि अच्छा. मिरची ओरिजिनल आहे. ओके. हा घरगुती मसाला आहे, मालवणी मसाला. ओके. हा पण मालवणी आहे आणि हा पण मालवणी आहे. घरगुतीचं कारण काय की त्यामध्ये थोडा मसाल्याचे गरम मसाल्याचे आपला हा आहे हा, थोडं प्रमाण प्रमाण
कमी जास्त आहे. जास्त ठेवलेलं Okay. आहे. खसखस वगैरे आम्ही स्पायसी स्ट्रॉंग केलेला आहे. अच्छा, म्हणजे घरगुती मसाला हा जरा स्ट्रॉंग आहे, स्ट्रॉंग आहे, तो थोडासा कमी आहे मालवणी मसाला. कमी आहे. सेमच आहे, फक्त याच्यात स्ट्रॉंग पण जास्त आहे. प्रमाणचा आहे. ओके तशा प्रकारे आपल्याला लसूण चटणी पण आहे, शेंगदाणा चटणी पण आहे, चिकन मसाला पण मिळतो. ओके. तर अशा प्रकारचे सगळ्या मसाले आपल्याला ड्रायफ्रुट्स आहेत आणि ड्रायफ्रूट आहेत. तर गरम मसाले, मिरची पावडर सगळे आपल्याला सध्या स्टॉक मध्ये आहेत चांगल्या प्रकारे आहेत. आणि एकदम बजेट मध्ये मिळणार बजेट मध्ये पण स्वस्तामध्ये पण. आणि तुमच्याकडे तुम्हाला किती जरी क्वांटिटी पाहिजे असली आपल्याला. अच्छा, किंवा गिरायकानुसार आपलं तुम्हाला जास्त क्वांटिटी मध्ये पाहिजे असली तरी आपल्याला गोडवण्यामध्ये माल आपल्याकडे भरपूर प्रचंड प्रमाणात अवेलेबल अच्छा. आहे. ओके, म्हणजे हे तुमचं इथे जरा छोटं शॉप थोडं दिसतंय पण कारण तुमचं गोडाऊन आहे स्वतः. गोडाऊन मध्ये आहे. तर मंडळी बघू शकता दादा काय सांगतात ते. इथे जे शॉप आहे मेन, मी जिथे आलेलो आहे इथे शॉप छोटा आहे पण त्यांचं गोडाऊन आहे, जेणेकरून तुम्हाला कितीही क्वांटिटीचं सामान पाहिजे असतं ते तुम्हाला मिळणार आहे. आणि दुसरी गोष्ट दादा, समजा कोण नवीन आला व्यक्ती आणि त्याला माहित नाही मसाल्यांचं प्रमाण कसं असतं, कुठल्या मिरची केवढी वापरावी, आणि ते सगळं तुम्ही करून देता का इथे? आता जरी कुठल्या कस्टमरने आपल्याला विचारलं की बाबा आम्हाला गाठी मसाला किंवा बनवायचा आहे, मालवणी मसाला, आगरी मसाला, मच्छी मसाला, कोळी मसाला, जे काय कुठले पण ऑल मसाले असतील अच्छा त्याचे प्रमाण आपल्याला आहेत. क्वांटिटी पण प्रमाणे आपण बनवून देतो. अच्छा. आणि आपल्याला फक्त माल मिळतो. तुम्ही आपलं जाऊन तुम्ही आपलं दंडावरती कुठून घेऊ शकता. ओके. 1 किलोला किती मसाला लागतो, 2 किलोला, 5 किलोला, 100 किलो पर्यंत आपल्याला प्रमाण मिळू शकते. अरे जबरदस्त. म्हणजे बघू शकता मंडळी इथे म्हणजे सगळी व्यवस्था आहे. टॉप क्वालिटी तुम्हाला माल तर मिळणारच आहे. आणि जर तुम्हाला कुठलं प्रमाण माहित नसेल, कसे मसाले बनवायचे ते सुद्धा गाईड Quantity, करणार आहेत, क्वांटिटी वगैरे सगळं. सगळं आणि तुम्हाला फक्त डंकावर जाऊन कुटून घ्यायचं आणि वर्षभर चांगला मसाले वापरायचे घरी आणि एकदम रेस्टॉरंट सारखं जेवण बनवायचं आहे घरी. आता आपण ड्रायफ्रूटच्या सेक्शन मध्ये जाणार आहोत. कोणकोणते ड्रायफ्रुट्स आहेत, कोणकोणत्या रेटला आहेत ते पण आपण बघूया. मित्रांनो, माझ्यासोबत एक ताई आहेत, त्यांनी सुद्धा भरपूर अशी खरेदी केलेली आहे माऊली ट्रेडर्स मधून. त्यांनी काय काय खरेदी केलं जरा थोडक्यात सांगा. मी आता सालाबादाप्रमाणे मिरचीचा मसाला बनवायचा आहे, त्याची मी खरेदी करायला आली. बापरे, भरपूर मोठीच्या मोठी हो, बॅग भरलेली आहे. हो. आणि ही लिस्ट बघा, बापरे, एवढी मोठी लिस्ट त्यांनी इथे खरेदी केलेली आहे माऊली ट्रेडर्स मध्ये. ताई काय सांगाल इथे क्वालिटी आणि रेट्स मी बद्दल? 2-3 दुकानं फिरले. Okay. तिकडचं बजेट काढून इथेही अधिक बजेट काढून गेली. हा. त्या अकॉर्डिंग मला इकडे व्यवस्थित छान रिझनेबल वाटलं. आणि आता महागाई पण वाढत चालली आहे, त्या हिशोबाने मला इथे परवडणाऱ्यासारखं होतं. मी पण रील बघूनच इकडे आले, ओके. आणि त्यामुळे मला त्या जे रील मध्ये होतं त्या प्रतिसादाप्रमाणे मला व्यवस्थित आहे. आणि ऍक्च्युली त्यांनी ह्या भाऊनी छान कॉपरेट केलाय ओके. की किती मसाला, मिरच्यांना किती मसाला घ्यावा बरोबर. किंवा कसं काही, ते मेन महत्वाचं आहे. ते त्यांनी मला छान गायडन्स केलं, ओके. त्याच्याबद्दल मी त्यांचं तर मंडळी, माझ्यासोबत आहेत माऊली ट्रेडर्सचे मालक सागर गुरव सर. नमस्कार. नमस्कार. यांचा पहिला शब्द, आता मी एवढे गिरायक बघितलं ना, पहिला शब्द येतो त्यांच्या तोंडामध्ये माऊली. तुम्हाला त्याच्यानंतर पुढची जी काय गोष्ट आहे किंवा काय हवं आहे ते त्याच्यानंतर, पहिलं येतं माऊली. आता माऊली, मला तुमच्याकडचे आता ड्रायफ्रुट्स कोणकोणते आहेत आणि कोणत्या कोणत्या रेट्सला आहेत जरा सांगा आम्हाला. माऊली आपल्याकडे ड्रायफ्रूट मध्ये काजू आहे. अच्छा. काजू 900 रुपये, 1000 रुपये, 1200, 1400 अशा रेंज मध्ये काजू आहे. अच्छा, म्हणजे क्वालिटी वाईज Quality तसं wise वाढत जाणार. आणि आपण हे आपला मॅन्युफॅक्चरिंग आहे काजूचा व्यवसाय. अच्छा. गावाकडे म्हणजे स्वतः तुमचं स्वतः, बनवतं. बनवतो. ओके, गावी. गावाकडनं काजू आपला स्वतःचा येतो. राहिलं टोटली बदाम, फ्रेश असणार एकदम. एकदम फ्रेश काजूच्या बाबतीत एकदम फ्रेश. ओके तसेच बदाम घेतला तर आपल्याकडे 800, 840, 900, 960 ओके असे रेट मध्ये आहेत. ओके ओके. तुम्हाला दाखवायचं म्हणजे बदामामधली माहिती द्यायची म्हणजे हा. तर बदाम लोकांना खायला ऑइली पाहिजे. ओके. म्हणजे बदाम मध्ये ऑइल असणे गरजेचं आहे. अच्छा. मग तुम्हाला मी बदाम दाखवतो माझ्याकडचे ओके. कसे आहेत. 900 रुपये, 960 रुपये आणि 1100 या क्वालिटीच्या बदाम मध्ये ऑइल आहे. अच्छा. आणि बाकी 800 आणि 840 याच्यामध्ये ऑइल नाही आहे. एकदम म्हणजे एकदम सरळ जे काय जे ते आहे ते सांगताय. सरळ नाही आहे तर नाही आहे. ओके ओके, अशा पद्धतीने आहे. तुम्हाला ओके. पाहिजे तर आणि दाखवतो. तो दुसरे 900 पण मला ते मामरा बदाम पण दिसत, त्याच्यात काय जास्त हे असतं का ऑइल? मामरा बदाम मध्ये ऑइल आहेच, हा. पण ते लहान मुलांसाठी वापरला जातो. ओके. बघा, हे ऑइल वाले बदाम आहेत, अच्छा. उगलेले आहेत. हे छान. बघा, बघू शकता याची क्वालिटी सुद्धा एकदम खूप छान आहे. दोन मिनिटं. दादा जसं सांगतात ते बघूया आता कसं आहे. त्याच्यामध्ये जास्त ऑइल आहे काय आहे ते. आता बघा, हे 800 वाले आहेत. ओके. हे पूर्ण सुकलेले आहेत. ह्याच्या आणि ह्याच्या कलर मध्ये पण दिसेल फरक. अच्छा. आलं का लक्षात? ओके ओके. हा खायला गोड लागणार आहे. ह्याला गोडवा आहे. ह्याच्यात ऑइल नाही, दिसायला फक्त मोठा आहे. ओके 800 रुपये किलो. ओके. ह्याच्यामध्ये ऑइलच नाही, समजलं? ओके ह्याच्यामध्ये ऑइल नाही, पण ह्याच्यामध्ये ऑइल आहे. ओके.
अजून काय आपल्याकडे जरा दाखवताय का? दाखवतो ना. आणि कोणकोणते ड्रायफ्रुट्स आहेत? ड्रायफ्रूट मध्ये ममरा बदाम बघणार आहे का? 3200 आणि 3000. किती रेट आहे त्यांचे? 3200 आणि 3000. अच्छा, हा ह्याच्यामध्ये जास्त ऑइल असतं का? हो. आणि हे कोणाला चांगलं? हे हे लहान मुलांसाठी. हो, हा बुद्धीसाठी 3200 खूप छान हो. आहे. बुद्धीसाठी ओके. खूप छान आहे. त्यांच्याकडे मामरा बदाम सुद्धा आहे आणि ते पण 2-3 क्वालिटी आहेत 2 त्याच्यामध्ये. क्वालिटी आहेत. ही लहान साईज आहे. ओके. आणि 3000 ही रुपये. मोठी साईज आहे. मोठी साईज आहे. बिग साईज. खूप छान. हो, अजून काय काय आहे जरा दाखवा दादा. दाखवतो ना. आणि एक बेसिक रेट पहिलाच दाखवा, म्हणजे जो स्टार्टिंग रेट आहे तुमच्याकडे, आणि त्याच्यानंतर मग आम्हाला म्हणजे जे काही व्ह्युअर्स आहेत त्यांना एक आयडिया येईल कुठल्या रेटने चालू होतं. बदामामध्ये आपल्याकडे 800 रुपयापासून चालू आहे. ओके. ओके. काजू मध्ये 900 रुपयापासून चालू आहे. बरोबर आहे. ओके. मार्केटमध्ये इथं 800 रुपयाला पण काजू विकतात. लो क्वालिटीचा काजू असतो. ओके. काजू मध्ये डिफरन्स माहिती पडेलच खाल्यानंतरच. मी लो क्वालिटी माहिती काहीच ठेवत नाही, सांगायचं येतो. ओके. बदामामध्ये हे चालतो, हा पण फार चालतो बदाम. म्हणजे ऑइल कमी असलं तरी हा बर्थडेला किंवा केक मध्ये वगैरे लोक वापरण्याकरता घेऊन जातात. बदामाचा वापर होतो. अंजीर मध्ये बघितलं तर 900 रुपयापासून स्टार्टिंग आहे अंजीर. अंजीर. या मार्केटमध्ये 900 मध्ये कोण विकत नाही. अच्छा. आपण 900 रुपयापासून स्टार्टिंग केलं अंजीर. 900, 1000, 1200, 1400, 1700 साईज नुसार साईज नुसार आहे. ओके. आणि आजगर साईज मध्ये पण आहे आपल्याकडे. अच्छा, मोठे size. मोठी साईज आहे. आपली छोटी जागा आहे आणि खूप आपल्याला दाखवायची इच्छा आहे तुम्हाला अंजीर वगैरे केवढी क्वालिटी आहे काय. ओके. दाखवेलच. मग नंतरला अकोड मध्ये गेला तर 1400, 1600, 1800, 2000 ओके. असे अंजीर मध्ये अकोड मध्ये आपल्याकडे क्वालिटी आहे. अक्रोड मध्ये पण वेगवेगळ्या वेगवेगळ्या क्वालिटी quality आहेत. ओके. तेव्हा ही मोठी साईज आहे. ओके. ही जी माळ येते आजगर साईज म्हणजे एकदम माळ भरलेली असते. मोठी. ओके. आपण कटिंग करून इथं आपण बरणीमध्ये भरतो. अच्छा. ही बघा, ही एकदम बिग साईज आहे अंजीर. अरे जबरदस्त. हा अंजीर आणि सॉफ्ट आहे एकदम खायला. अच्छा. ओके. खायला पण सॉफ्ट. किलोनी घेतला तर हा. आपण हा डायरेक्ट 100 रुपये कमी करतो. ओके. मालामध्ये ड्रायफ्रूट मध्ये बघायला गेलं तर वरच्या लेवलचा जो माल घेतला जातो ना, टॉप लेवलचा, बरोबर. 2000, 1800, अच्छा. 1700 पर्यंत. मग 100 रुपये मी किलोनी केक घेतला तर डिस्काउंट देता. देतो डिस्काउंट. खूप छान. पण हे 900 रुपयावाले काजू किंवा 800 रुपयावाले बदाम ह्याच्यामध्ये डिस्काउंट देऊ शकत नाही. अच्छा. हे कस्टमर खेचण्यासाठी आहे. आलं का लक्षात? हा, नाही तर कस्टमर बोलतो व्हिडिओ मध्ये तुम्ही सांगता की बाबा कमी करतो म्हणून रेट. मोठ्या साईज मध्ये जेव्हा माल घेतात आणि अच्छा. क्वांटिटी असते ना तर आम्ही तेव्हा आम्ही ऑटोमॅटिक कमी करतो. खूप छान. आणि ते पिस्ता वगैरे कसे आहेत जरा पिस्ता दाखव दाखवता? मला. पिस्ता दाखव. स्टार्टिंग पिस्ता आपल्याकडे 1200 रुपये दोन्ही पण. अच्छा, 1200 रुपयांनी पिस्ता आहेत. हो. तर बघू शकता किती. बघा 1200 रुपये पण क्वालिटी खूप छान आहे याची. हे बघा, ती पडली. एक नंबर. हे किती रुपयाचे सेम आहेत? दिसायला आहे 1400 वाला आहे अच्छा. आणि 1600 वाला आहे. हा, 1200 वाले पण एकदम कुरकुरीत आहेत. हे किती वाले आहेत? 1600 वाले. अरे जबरदस्त. 1600 वाले पण बघू शकता, खूप छान आहेत. हे बघा, एक नंबर. टेस्ट बघूया करून. मस्त, खूप छान. हे बघा, सगळे वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये आहेत आणि क्वालिटी पण टॉप नॉच आहे एकदम. अजून कोणकोणते ड्रायफ्रुट्स आहेत आपले जरा दाखवता का? दाखवतो ना. तुमच्याकडे मला खजूर पण भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे दिसत आहेत. हो, ते खजूर पण पण सांगा आहे. जरा. दाखवतो. खजूर मध्ये किम्या घेतला तुम्हाला किम्याची बरणी घे 400 वाली. म्हणजे त्याच्यात काय व्हरायटी आहे का? व्हेरायटी आहे. हा, काय काय नाव आहेत त्याला त्याची? किम्या खजूर बोलतात. हा खायला एकदम सॉफ्ट असतो. ओके. 400 रुपये किलो आहे. अच्छा. ओके. एकदम Box फ्रेश मध्ये दिसतोय. एकदम फ्रेश आणि लूज मध्ये आपण विकतो माल एक नंबर क्वालिटी. हम्म. हे बॉक्स मध्ये पण देतात पण क्वालिटी नसते चांगली. ओके. ओके. पण ही क्वालिटी आपण दाखवून हे कसे खायला आहेत? ते 400 रुपये किलो. अरे खूप 1 किलो छान. घेतला तर 360 रुपये लागतो डायरेक्ट. अच्छा, म्हणजे जर किलो घेतलं तर डायरेक्ट Direct तुम्ही 360. डिस्काउंट देणारच आहात. देणारच आहे. ओके. आणि Discount. याच्यात पण खजूर आहे. वरती क्वालिटी आहे मग वाटतं. कलमी मध्ये आहे. कलमी मध्ये खजूर आहे. हम्म. कलमी मध्ये खजूर दाखव मला. हा, त्याची कशी काय रेट आहे दाखवतो त्याचा? ना. आपल्याकडे कलमी मध्ये 700 रुपये वाली पण म्हणजे ओके. चालू झाले. अच्छा, याची साईज पण बघू Size शकता पण बघा. तुम्ही. मोठे मोठे आहेत एकदम. खूप छान. म्हणजे याच्यात किती म्हणजे व्हरायटीज किती आहेत? जवळ 3-4 प्रकारचे आहेत हो, वाटतं. 4-5 प्रकारचे आहेत. 4 प्रकारचे आहेत. ओके. 700 मध्ये आणि 800 आणि 900
ओके इथे ओके पण आहे. ह्याच्यामध्ये बिग साईज. मग डायरेक्ट आहे आपल्याकडे आजवा. अच्छा आजवा खजूर. हा आजवा आणि मॅक्झोल आहे. अच्छा हो मॅक्झोल एक म्हणजे नंबर आहे त्याच्या खायला. वरची क्वालिटी आहे. हे सगळे सगळ्या खजूर मध्ये हे Top दोन quality. टॉप आहेत. आजवा Okay. खजूर हा बीपी शुगरच्या लोकांसाठी खूप फायदेमंद आहे ओके खायला. आणि मॅक्झोल खजूर पण खायला खूप फायदेमंद आहे. म्हणजे आणि ज्यांना बीपी वगैरे असेल त्यांच्यासाठी खूप आजवा. छान आहे. हो आजवा. ओके हा बघा हा हा सर्वात टॉपचा. टॉपचा माल आहे. बापरे याची साईज बघा तुम्ही, जबरदस्त. आपल्याकडे आहे एक पाकळी लसूण. अच्छा दाखवता जरा बाहेर काढून. ही लसूण आहे का? हो लसूण आहे. हे काय कशासाठी वापरली जाते ही? ही लसूण आहे रक्त पातळ होण्यासाठी वापरली जाते. अच्छा ओके म्हणजे जे कॅन्सरच्या हार्ट पेशंटला अटॅक सुद्धा- वगैरे जे हा. काय चान्सेस असतात हा. ते क्लिअर होण्यासाठी clear आहे का हे? होण्यासाठी आहे. आणि अरे, हार्ट जबरदस्त. अटॅक झालं तर झालं. काय बोलतो कॅन्सरच्या रोग जे 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 आहेत पेशंट patient. त्या लोकांना सुद्धा हे दिले तरी चालतं. अच्छा. आणि शुद्ध रक्त शुद्धीकरण होतं, रक्त पातळ पण होतं. अरे जबरदस्त म्हणजे एक एकदम. प्रकारचे डायलेशनचं काम करते हे. इतकं फायदेशीर आहे. अरे ही एक सकाळची नंबर. आहे ना, हा सकाळची याला फोडायची आणि दिवसाला 2 पाकळ्या खायचे. म्हणजे डायरेक्ट खायचं त्याच्यात डायरेक्ट काय, खायचे. ह्याच्यामध्ये आतमध्ये आहे. हा ह्याच्या पण आतमध्ये आहे तो त्याला काय म्हणतात, काय म्हणाला तुम्ही? लसूण बोलतात. एक पाकळी एक पाकळी लसूण. काश्मीरी लसूण. ही ओके. काश्मीर मधनच येते. काश्मीरी पाड मधनही तयार होते. अरे. तिकडची आहे. जबरदस्त. ही 2000 रुपये किलो आहे. खूप छान. म्हणजे दिवसाला- बघा किती गुणकारी आहे. तुमचं जर रक्त पातळ करायचं असेल, 2000 ज्यांना रुपये. म्हणजे जे हार्ट पेशंट्स आहेत त्यांच्यासाठी ते एकदम बेनिफिट आहे. बेनिफिट आहे. ओके व्हेरी नाईस. आणि आपल्याकडे वेगवेगळे सीड्स पण दिसत आहेत मला. काय हो. काय जरा दाखवता काय? हे बघा हे सनफ्लावर आहे. अच्छा सनफ्लावर आहे. हो जबरदस्त. 400 रुपये किलो आहे. 400 रुपये करू. किलो म्हणजे सूर्यफुलाच्या बिया किलोनी घेतले तर आपण रेट याला पण कमी करणार. कमी करणार आहे. व्हेरी 100 नाईस. रुपये कमी. व्हेरी Direct. नाईस. हे ऍक्च्युली मी लहानपणी खाल्लेलं तर ब्लॅक मध्ये Black असतं. मध्ये तुमचे होते. व्हाईट आहे तिथे. व्हाईट आहेत. तुम्ही लहानपणी खाल्ले ते रोस्टेड होते. अच्छा ते रोस्टेड नाही. अच्छा म्हणजे हे प्रॉपर plain- आहे, नॅचरल नॅचरल आहे आणि प्रॉपर हे आहे. साधे आहेत एकदम. रोस्टेड नाही केले. ओके ओके ओके. ओके किलोनी घेतलं जातं सगळेच सीड. आणि अजून कोणकोणते सीट्स आहेत दाखवतो जरा ना. सांगा मला. आणि कोणत्या रेटला आहेत? हे काय आहे? मगज. मगज कलिंगड मगज आहे. ओके कलिंगड मगज. व्हेरी नाईस. किलोनी घेतले तर ह्याला पण आपण डिस्काउंट आहे. डिस्काउंट आहे. खूप छान. White. एक नंबर. ओके एक नंबर. हे डायरेक्ट खायचे आहेत का? हे- असेच हो, का रोस्टेड असेच. करायचे? लोक कसं आहे रोस्टेड करून खातं, कोण डायरेक्ट खातं. ओके. ओके आपण असंच बनवलंय मिक्स ड्रायफ्रूट. अच्छा मिक्स ड्रायफ्रुट्स पण आहे आपल्याकडे. आपल्याकडे आहे 800 रुपये किलोला आहे. त्यामध्ये सर्व आहे. सीड पण आहे सर्व आहे. ओके ओके 900 रुपये मध्ये पण मिक्स आहे आपल्याकडे. त्यामध्ये सीड नाही. ओके काजू बदाम हे असे 7 ते 8 आयटम ह्याच्यात आहेत. त्यात सीड सगळे आहेत. ओके. ओके अशा पद्धतीने आपल्याकडे बनवलेले आहेत. आणि हे पंपकिन सीड्स कसे आहेत? दाखवतो ना. पंपिंग सीड पण हृदयविकारासाठी लोक वापरतात. ओके ते कसे आहेत? 480 रुपये किलो. 480 रुपये किलो. किलो. आणि हे ॲप्रिकॉट जर्दाळू हे बघा 480 रुपये किलो. व्हेरी नाईस. बघा पूर्ण किती हिरवीगार. फ्रेश वाटतंय. अरे जबरदस्त. पूर्ण हिरवीगार. एक नंबर दादा. ओके 480 रुपये एकदम किलो. टोटली फ्रेशच एकदम वाटतंय. fresh. बघूनच एकदम प्रोडक्ट मन भरतंय आपलं. अजून बघूया काय काय आहे त्यांच्याकडे. चिया सीड्स पण आहे. डिंक पण दिसतंय मला. हो सिया सीड पण आहे. हे कसे आहे? ही आळशी आहे. हा ही साधी आळशी आहे 200 रुपये किलो. 200 रुपये. म्हणजे रोस्टेड आहे का? नाही नाही ही प्लेन साधी प्लेन आहे. हे आपण रोस्ट करून खाऊ शकतो. रोस्टेड आपल्याला 240 रुपयाला आहे. अच्छा म्हणजे रोस्टेड पण पण आहे. आहे 240 रुपयाला आहे. हे काय आहे? डिंक डिंक आहे का? आहे. हे कसं आहे? 360 रुपये किलो. ओके. बाबळीचा डिंक. आपल्या ओके. गावाकडची बाबळ आहे. कोल्हापूरचे. आपण- हा आपल्याकडची नाही ती बाहेर येते. ओके. पण बाबळीच्या डिंकाचं किती आहे? 360 360 रुपये. रुपये किलो आहे. किलोनी घेतलं तर हिला पण डायरेक्ट कमी रेट होणार. ओके. म्हणजे जर काय तुम्ही कुठल्याही किलोनी घेत किलोनी घेत- असाल तर तर रेट नक्की कमी दादा होणार. डिस्काउंट करून देणार. मसाल्यामध्ये पण रेट माझी आहे. गरम मसाल्यामध्ये रेट आहेत. होलसेल रेट सारखे रेट आहेत. ओके. किलोनी घेतले ते रेट आहेत. पण हम्म. म्हणजे 10 ग्राम 20 ग्राम जर का घेतलं तर 5000 रुपयाचा म्हणजे 100 म्हणजे तोळ्यालाच 5 रुपयाचा म्हणजे फरक पडेल. ओके. एवढा फरक नाही पडणार आहे. म्हणजे आज ओके. 1200 रुपये लवंग आहे ना तर बाबा 10 ग्रामच घेतली तर 12 रुपये होतं. तर 12च्या ठिकाणी मी 15 करतो. कारण अच्छा. की पिशवी पण तेवढी जाते सर्व जाते. बरोबर आपण आहे. सांगून तवरून घेणार. बरोबर आहे. बिलामध्ये असे असं जर- न वाढवणार. असे सांगून जे ओनर ठेवणार. आहेत ते कमीच मिळतात. जे काय आहे ते क्लिअर तोंडावर सांगतात तुम्हाला. जर तुम्ही किलोला घ्याल तर नक्की तुम्हाला तुमचे पैसे वाचतील. थोडं पाव किलो याच्यामध्ये घ्याल तर तुम्हाला जो आहे तो भाव तुम्हाला द्यावा लागेल.
आणि दुसरी गोष्ट दादा, अजून मला मणुके पण दिसत, भरपूर हे बघा, व्हरायटी आहे हे तिकडे. अफगाण आहे. अच्छा, ओके, याच्यामध्ये मणूक येते बघा, ही आपले प्रकार आहेत. ब्लॅक मणुके पण आहेत. ब्लॅक मणूक पण आपल्याकडे आहेत. कसे आहेत 480 रुपये बी वाले आहेत. ओके, विदाउट बी वाले आहेत सीडलेस 600 रुपये किलो. अच्छा. हा बी वाला आहे 800 रुपये किलो. आणि हा हा कुठला पण आहे? बी वाला आहे. आपण बाहेरचा आहे अफगान. अच्छा. आपण हा ह्याच्यामध्ये थोडासा 3 ते कलर 4 वेगळा दिसतो हो. सगळ्या. आणि खायला पण हा खूप गोड आहे. ह्याच्यात 3 ते 4 बी असतात, छोटे छोटे ओके बारीक. नंतर ही अफगान आहे. ओके ओके, हा पण 800 रुपये किलो आहे. हा एक इंडियन आहे आपल्या ओके, इंडियन आहे. आपल्याकडची. आणि हे पण मला इथे जरा कॅनबेरी, ब्लूबेरी. हो, कॅनबेरी ब्लूबेरी पण आपल्याकडे आहे. ओके, हो. हे वरचं. वरचे कटफ्रूट आहे, केवी आहे, ओके, मँगो आहे. हे पूर्ण ड्राय केलेले आहे. हो, आणि पाइनएप्पल आहे. व्हेरी नाईस. किलोनी घेतले तर दादा रेट मध्ये 100% बिंदास. ओके, किलोचा रेट कमी होणार. लोक मग काय करतात, हे पाव किलो पाव किलो डायरेक्ट आता तो किलो झाला असं होत नाही. खूप छान. एक वस्तू किलो घेतला तर तुम्हाला रेट कमी करून मिळणार. मिळणार. ओके, आता सर समजा इथे कोणाला यायला जमत नसेल हा, तर मग ऑनलाईन कसं तुम्ही पाठवता किंवा काय करावं लागेल ऑनलाईन? ऑनलाईन साठी आपण आता तुमच्याला नंबर देणार म्हणजे याच्यामध्ये मी स्क्रीनवर तुमचा नंबर नंबर देणार आहे, ऍड्रेस त्या वगैरे सगळं देणार नंबरवर आहे. तुमची ऑर्डर घेतली जाईल. ओके, आपल्याकडे एक माऊलीवर बसते. व्हॉट्सअप नंबर असणार तो. हा, तो व्हॉट्सअप नंबर आहे. कॉलिंग नंबर पण तोच आहे. ओके लँडलाईन नंबर सुद्धा आपल्याकडे आहे. ओके ओके, वर आपली माऊली बसते, ती ऑर्डर घेते आणि ओके. तुम्हाला रेट योग्य ते सांगते. अच्छा, समजलं का? योग्य ते रेट आणि तुम्हाला प्राइस लिस्ट पाठवते, कुठला माल काय रेट आहे सगळ्यांची लिस्ट तुम्हाला पाठवली जाते. ओके दादा. आणि याचं म्हणजे कधी बंद वगैरे काय असतं का? माझं बंद कधीच नसतं. माझ्याकडे अजून आपली मराठी 2 पोरं आहेत. अच्छा, गुढीपाडव्यानिमित्त गावी गेलेले आहेत. ओके. ते सोमवारपासून येतीलच. माझं दुकान बंद कधीच नसतं. आणि ओके रोज सोमवार ते शनिवार ओके, 9 ते 9 आणि ओके. रविवारी 9 ते संध्याकाळी 7. खूप 2 तास छान. फक्त अगोदर बंद करतो. आणि दादा, जर आमचे काही व्ह्युअर्स आले तर त्यांना काय का डिस्काउंट वगैरे काही? तुमची जर का सागर दादा व्हिडिओ बघून आले, ओके. सागर दादा तुमचं नाव घेतलंय तर आवर्जून मला आवडेल. त्यावेळेला मी बिन बोलता ऑटोमॅटिक मराठी लोकांसाठी पेन कमी चालतोच. ओके ओके, महामाऊली कोणीही येऊ दे आपल्याकडे, अच्छा, माऊलीना आपल्याकडनं रेट व्यवस्थित आणि चांगल्या वस्तू द्यायची गॅरंटी आपली असणार. Yes. क्वालिटी एक नंबर देणार. तर मंडळी बघू शकता, माझं नाव पण सागर आहे, त्यांचं पण नाव सागर आहे. कन्फ्यूज होऊ नका, माझं नाव घेतलं तर तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे. आणि मस्जिद बंदर सारख्या एरियामध्ये मला वाटत नाही असे मोजके हातावर मोजणारे असे आपले बिझनेसमॅन असतील जे मराठी आहेत. तर ह्या दादांच्या एकदा तरी व्हिजिट करा. माऊली ट्रेडर्सला जे काही ड्रायफ्रुट्स आहेत, मसाले आहेत, एकदम चांगल्या क्वालिटीचे मिळणार आहेत आणि एकदम घाऊक दरात. मराठी माणसाला तर त्यांचं पेन ते म्हणालेच की कमी असतो आपला कधी. ऑनलाईन डिलेवरी सुद्धा आहे, सगळं एकदम फ्रेश आहे. एकदा तरी व्हिजिट करा आणि तुमचा जो काय एक्सपिरियन्स असेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मंडळी, मी तुम्हाला या माऊली ट्रेडरचं लोकेशन सांगतो. मस्जिद बंदरला उतरल्या तुम्हाला टुवर्ड्स मुंबादेवी मंदिराच्या साईडनी यायचं आहे आणि तिथे आल्यावर 1-2 मिनिटाच्या अंतरावर इंडसइंड बँक आहे, त्याच्या अगदी समोर आहे माऊली ट्रेडर्स. तर मंडळी, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.